सुंदर ते जॅकेट नक्कीच देण्यात आलं। या स्पर्धेसाठी मालिका वेअर साठी एक सुंदर बॅट, उत्कृष्ट फलंदाजी बॅट व ट्रॉफी देण्याचं सौजन्य आपल्याला टीएस स्पोर्ट्स यांच्याकडनं मात्र आलं। उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक आकर्षक स्पोर्ट्स शूज देऊन मयूर स्पोर्ट्सने आपल्याला या ठिकाणी नक्की सौजन्य दिलं। या स्पर्धेचे सर्व आकर्षक टी शर्ट देण्याचं काम आमचे सर्व मान्यवरांनी केलं। आमचे कैलास अण्णा मंजाळकर असतील, सुनील अण्णा कुराडे असतील, वैद भाई निलगर असतील, सचिन भाऊ कालदर आणि रोहनदादा चौगुले, आकाशजी काळे यांनी मात्र सहकार्य केलं। विशेष सहकार्यामध्ये आपले परशु अण्णा डोंगरे असतील, संतोष भाऊ मॅगिरे, आकाशजी धोत्रे, राहुल अण्णा धोत्रे, त्याचबरोबर किशनजी एकबोटे, अभिजितजी यमकर, नितीनजी गोटे व गणेशजी कुसाळकर यांनी मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेला केले। या स्पर्धेचे सर्व आयोजक असतील त्या सर्व आयोजकांचं देखील मनापासून धन्यवाद। एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजन केले गेले आणि या स्पर्धेचा आज मात्र समारोह बक्षीस समारंभ होईल। या स्पर्धेसाठी आजचा दिवस मला नक्कीच बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचे असतील, आमचे आकाश सर असतील, संतोषजी मॅगिरे असतील, आमचे अण्णाभाऊ गुंजाळ असतील, आमच्या प्रशांत असतील, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देईल की या स्पर्धेमध्ये मला जोडण्याची संधी दिली आणि या स्पर्धेचा अविभाज्य घटक होऊन या परिवाराचा एक सदस्य होण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। पुढची धुरा मी आमचे गुरुवर्य आकाश धोत्रे सरांकडे सोपवतोय। धन्यवाद। धन्यवाद विनोद सर। आणि आपण या ठिकाणी या यशस्वी स्पर्धेनंतर जाऊयात सन्मान सोहळ्याकडे आणि पारितोषिक वितरण समारंभाकडे। तोपर्यंत मी सर्व संघांना विनंती करेल आपण व्यासपीठासमोर त्या ठिकाणी उपस्थित राहावं। या ठिकाणी आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ही स्पर्धा ज्यांच्या यशस्वी झाली त्या सर्व मान्यवरांचं विशेषतः मी सर्वप्रथम स्वागत करतो। त्यामध्ये सन्मान्य विशाल अण्णा धोत्रे, सन्मान्य राजदादा निकम, सन्मान्य जावेदभाई निलगर, सन्मान्य सुनील अण्णा कुराडे, सन्मान्य नरेश भाऊ जाधव, सन्मान्य वायदभाई निलगर, सन्मान्य रोहन भाऊ चौगुले, सन्मान्य आकाश भाऊ कांबळे, सन्मान्य सचिन भाऊ कलादर, सन्मान्य अजय भाऊ झडपे, सन्मान्य प्रमोदजी गोरे, या सर्व मान्यवरांचं मी पूर्वक सर्व तमाम क्रिकेट खेळाडूंच्या वतीने आणि एफसी परिवाराच्या वतीने आभार मानतो की आपल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी झाली आणि आपला सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने होतोय। मी सर्वप्रथमतः सन्मान्य राजदादा निकम यांचा सन्मान करण्यासाठी वसीम निलगर यांना विनंती राजदादांचा सन्मान करावा। त्यात धन्यवाद। त्यानंतर मी सोमनाथ भाऊ करेल आपण विशाल अण्णा धोत्रे यांचा सन्मान या ठिकाणी करावा। कमलेश सोलकर, जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करूया। त्याचबरोबर जावेदभाई निलगर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। मी सूरज भाऊंना विनंती करेल आपण जावेदभाई निलगर यांचा सन्मान या ठिकाणी करावा। जोरदार टाळ्यामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूयात। त्यानंतर सन्मान्य सुनील अण्णा कुराडे यांचा सन्मान होतो। मी सोमनाथ भाऊंना विनंती करेल आपण सुनील अण्णांचा सन्मान या ठिकाणी करावा। जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करूयात। भाऊंना विनंती करेल नरेश भाऊंचा सन्मान या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात। त्यानंतर पुन्हा एकदा मी वसीम निलगर यांना विनंती करेल आपण सन्मान्य दीपक भाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी करावा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात। त्यानंतर सन्मान्य भाऊ कलादर यांचा सन्मान वसीम निलगर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल। त्यानंतर सोमनाथ पवार यांच्या शुभ हस्ते वाईदभाई निलगर यांचा सन्मान या ठिकाणी होईल। मी विनंती करेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। त्यानंतर नरेश भाऊ जाधव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी वसीम निलगर यांना विनंती करेल आपण नरेश भाऊंचा सन्मान या ठिकाणी करावा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। त्याचबरोबर अजय भाऊ झडपे यांचा सन्मान या ठिकाणी करावा। मी वसीम निलगर यांना विनंती करेल आपण अजय भाऊ झडपे यांचा सन्मान या ठिकाणी करावा। ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान संपन्न होतोय। त्याचबरोबर आपण जाऊयात या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांकडे।
हनुमंत काका साठे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। हनुमंत काका साठे FC कॉलेजचे ग्राउंड प्रमुख हनुमंत काका साठे। त्यानंतर मी मयूर सोलकर यांना विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य ज्यांचं लाभलं, अगदी रात्रंदिवस मोठी मेहनत मयूर सोलकर यांनी केली। मी राजदादांना विनंती करेल आपण मयूर सोलकर यांचा सन्मान करावा। एक मोठे कष्ट ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्यांनी घेतले। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। धन्यवाद। त्यानंतर मी पंच पॅनलला विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। पंच अक्षय निर्मल सर आणि सहकाऱ्यांना मी विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। या ठिकाणी सन्माननीय विशालांना धोत्रे यांना मी विनंती करेल आपण पंच अक्षय निर्मल सर आणि सर्व सहकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। त्याचबरोबर अक्षय सर, धन्यवाद। त्यानंतर आपण जाऊयात वैयक्तिक पारितोषिकांकडे। या स्पर्धेतील सर्वप्रथम फायनल मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत। तोपर्यंत समालोचक विनोद चौरगे सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। मी सुनील अण्णा कुराडे यांना विनंती करेल विनोद चौरगे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात। त्यानंतर पंच अक्षय निर्मल सर यांचा सन्मान करण्यासाठी मी नरेश भाऊ जाधव यांना विनंती करेल आपण पंच अक्षय निर्मल सर यांचा सन्मान या ठिकाणी करावा। जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूयात। धन्यवाद। मान्यवरांच्या सन्मान सोहळ्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे त्या ठिकाणी वळणार आहोत। प्रथमतः आपण फायनल मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन खेळाडूंना सन्मानित करणार आहोत। फायनल मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यासाठी मी सचिन भाऊ कलादर यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते फायनल मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यावा। अजय भाऊ झडपे आणि सचिन भाऊ कलादर या दोनही मान्यवरांना मी विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते फायनल मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी खेळाडूला देऊन सन्मानित करावा। या स्पर्धेचा फायनल मॅन ऑफ द मॅच दीप लोंढे। वेल प्लेड दीप। दीप तरतोय या स्पर्धेचा फायनल मॅन ऑफ द मॅच। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। त्यानंतर पुढील पारितोषिकासाठी सन्माननीय आकाशभाऊ कांबळे आणि अजयभाऊ झडपे यांना विनंती करेल आपण बेस्ट बॉलर हे पारितोषिक या ठिकाणी द्यावं। शूज या ठिकाणी आपण देणार आहोत। शूज आणि आकर्षक अशी ट्रॉफी दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते एक एक पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत। या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज टीम विराट प्रतिष्ठानचा संघनायक प्रसाद। त्याचबरोबर जाधव जोरदार टाळ्यांच्या गजरा प्रसाद याचं स्वागत करूयात। प्रसाद ठरतो बेस्ट बॉलर। त्यानंतर बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत आणि ते देण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय कुराडे यांना मी विनंती करेल आपण बसते हे पारितोषिक द्यावं आणि त्याचबरोबर सन्माननीय दीपक भाऊ पवार आपणास विनंती करेल आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं। आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आपण देणार आहोत दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते। दीपक भाऊंना सुद्धा विनंती करेल आपणही त्या ठिकाणी उपस्थित राहावं। या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय
18 धावा बनवत विनोद कुराडे ठरतो बेस्ट बॅट्समॅन. चला विनोद. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. आणि यानंतर जाऊयात मॅन ऑफ द सिरीज साठी. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मॅन ऑफ द सिरीज मी सन्माननीय विशाल अण्णा धोत्रे आणि सन्माननीय जावेदभाई निलगर यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देऊन खेळाडूला सन्मानित करावं. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज 152 धावांनी 3 विकेट घेत कुणाल जाधव ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. व्हेरी गुड प्लेड. या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकांनंतर आपण वळणार आहोत सांघिक पारितोषिकाकडे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरतोय आणि त्या ठरणाऱ्या संघाला आपण चषक जे देणार आहोत आणि ते देण्यासाठी मी सन्माननीय नरेश भाऊ जाधव यांना विनंती करेल. आपण नरेश भाऊ जाधव आणि वाईदभाई निलगर यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी 4th क्रमांकाचं पारितोषिक देऊन संघाला सन्मानित करावं. या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा मानकरी ठरतोय TS स्पोर्ट्स. TS स्पोर्ट्स संघ ठरतोय 4th क्रमांकाचा मानकरी. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या ठिकाणी पारितोषिकाचा स्वीकार करावा. यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूयात TS स्पोर्ट्स संघाचं. आणि त्याचबरोबर एक विशेष सन्मान माईक दे ना माईक. हॅलो हॅलो. या ठिकाणी विशेष असा सन्मान आपण घेणार आहोत. ज्यांचं मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं ते TS स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय प्रमोद भाऊ गोरे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि तो करण्यासाठी मी वाईदभाई यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. जोरदार टाळ्यांचे आपण त्यांचं स्वागत करूयात. या ठिकाणी आपण 4th क्रमांक पारितोषिक दिल्यानंतर वळणार आहोत 3य क्रमांकाकडे. 3य क्रमांकाचा मानकरी आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय सुनील अण्णा आणि अजय भाऊ झडपे यांना विनंती करेल आपण 3य क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देऊन संघाला सन्मानित करावं. या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय स्वराज्य क्रिकेट क्लब अर्थात अमर 11 संघ ठरतोय 3य क्रमांकाचा मानकरी. सन्माननीय सुनील अण्णा सन्माननीय अजय भाऊ झडपे या ठिकाणी पारितोषिक आपण देणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण विजयी संघाचं स्वागत करूयात.
धन्यवाद. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम 21,000 रुपये रोख सन्माननीय विशाल अण्णा धोत्रे यांच्या वतीने हे पारितोषिक आपणास दिले गेले आहे आणि मी ते देण्यासाठी विशाल अण्णांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन संघाला सन्मानित करावं. या ठिकाणी वडार 11 संघ ठरतोय FC करंडकाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. कैलासवासी यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिले गेले आणि रोख पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय वडार 11 संघ. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. सन्माननीय विशाल अण्णा जाधव यांच्या वतीने रोख रक्कम 21,000 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी देऊन संघाला सन्मानित केले जाते आकर्षक अशा चषकासह. धन्यवाद. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. व्हेरी गुड प्ले वडार 11. त्यानंतर आपण वळणार आहोत प्रथम पारितोषिकाकडे. हे पारितोषिक सन्माननीय राजदादा निकम यांच्या वतीने दिले गेले. रोख रक्कम 31,000 रुपये रोख आणि ते देण्यासाठी सन्माननीय राजदादा निकम आणि सन्माननीय जावेदभाई निलगर या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देऊन संघाला सन्मानित करावं. कैलासवासी यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ आयोजित FC करंडकाचा मानकरी ठरतोय टीम विराट प्रतिष्ठान आणि संघाला प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित केलं. सन्माननीय राजदादा निकम सन्माननीय जावेदभाई निलगर या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संघाला सन्मानित केलं जात आहे. 31,000 रुपये रोख पारितोषिक व आकर्षक असा चषक या ठिकाणी देऊन संघाला सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम ऑपरेटर गणेश कुसाळकर यांचं सुद्धा विशेष असा आभार. एक मोठं सहकार्य त्यांचं सुद्धा या स्पर्धेला लाभलं. त्याचबरोबर मोटार स्पोर्ट्स, TS स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. एक मोठं सहकार्य लाभलं. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठर विराट प्रतिष्ठान. व्हेरी गुड प्लेड. मान्यवरांचे सुद्धा मनपूर्वक आभार. विजेत्यांचे अभिनंदन. आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना विशेष असं सहकार्य ज्यांचं लाभलं ते सन्माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे आणि FC कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं मनपूर्वक आभार. डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुद्धा मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलं. हनुमंत काका साठे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार. आणि या FC परिवारातील सर्व खेळाडूंचा सुद्धा मनपूर्वक आभार. एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी सांगता होते त्याबद्दल वसीम निलगर आणि सोमनाथ भाऊ पवार मित्र परिवाराच्या वतीने सर्वांचं विशेष असं आभार. आणि एक महत्वपूर्ण स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होते. सर्व मान्यवरांचा सुद्धा विशेष आभार आणि धन्यवाद. अत्यंत महत्वाचा सन्मान आकाश धोत्रे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मनापासून धन्यवाद आकाश सर. या स्पर्धेला विशेष सहकार्य दिलं आणि आपल्या वाणीने मात्र ही स्पर्धा गाजवली. आकाश धोत्रे सरांचं मनापासून धन्यवाद. आणि स्पर्धा अगदी यशस्वीरित्या संपन्न झाली असं मी जाहीर करतो. पुरता सर्वांची रजा घेऊया. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी भेटूया. जय हिंद.